नमस्कार, माहेरची चवमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक नाचणीचा केक. तर त्यासाठी लागणारे झटपट साहित्य पाहून घेऊयात आपण. 1 वाटी तुम्ही कोणतीही ठरवून घ्या आणि त्याच वाटीने सगळं साहित्य घ्यायचंय. मी ह्या वाटीने 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलंय, 1 वाटी रवा आणि हे 1 वाटीच गूळ घेतलाय मी आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला थोडंसं भिजवून ठेवलंय. तुम्ही ह्याच्या जागेवर गुळाची पावडर घेऊ शकता किंवा पौष्टिक जर का पाहिजे असेल तर तुम्ही खारीकही वापरू शकता किंवा खजूर पेंड जे असती तेही 10-12 खजूर पेंड घेऊन तेही वापरू शकता. तशीच ही मी थोडीशी खारीक पावडर घेतलेली आहे. गार्निशिंगसाठी ड्राय फ्रुट्स, हे इसेन्स घेतलेलं आहे आणि हे जे आहे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, हे 2 चमचे तूप वापरायचे आपल्याला आणि हे चवीपुरतं मीठ. तर चला तर झटपट कृतीला सुरुवात करूया. ही नाचणी टाकून घेऊया. मी चाळणी घेतलीये. हे चाळून घेतलं म्हणजे हे सर्व एकत्र चांगल्या प्रकारे मिक्स होईल. ह्याच्यातच रवा घालून घेऊ. ह्याच्यातच 1/4 बेकिंग पावडर, 1/4 चमचा बेकिंग सोडा, हे चवीपुरतं मीठ. नाचणीचं पीठ, रवा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि चवीपुरतं मीठ हे आपण सर्व चाळणीनं चाळून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण हे खारीक पावडर टाकून घेऊ. हे थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकूयात आणि ह्याच्यातलेच थोडेसे आपण बाजूला ठेवूयात वरतून गार्निशिंगसाठी. हे 2 चमचे तूप टाकून घेऊत आणि हे जे गूळ आपण भिजवून घेतलेला होता तो मी अर्ध्या वाटी पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे, तोही आपण ह्याच्यात घालून घेऊ. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पाणी तुम्हाला जर का लागलं तर त्याच्यामध्ये घालायचं. आपल्याला हे मिश्रण खूप पातळही नाही पाहिजे आणि खूप घट्टही नाही पाहिजे. हे पहा, हे अशा प्रकारे मी लागेल तसं पाणी घालून घेतलंय आणि आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी हे अशी हवी आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं इसेन्स टाकून घेते. हे ऑप्शनल आहे, मी फक्त एक त्याला फ्लेवर येण्यासाठी म्हणून घातलेलं आहे. आणि आता हे आपल्याला कुकर मध्ये लावून घ्यायचंय. कुकरला शिट्टी अजिबात लावायची नाहीये. एका भांड्यामध्ये बटर पेपर लावायचा आणि बटर पेपर लावल्याच्या नंतर हे मिश्रण त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि कुकर पहिल्यांदा एक 5 मिनिटं प्री हीट साठी ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर हे बॅटर कुकरच्या भांड्यामध्ये घालून ते भांडं कुकरमध्ये 20 मिनिटासाठी लावून घ्यायचं आहे आपल्याला. हे आपण असं घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर हे असे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया. आणि मी हे आधीच कुकर प्रीहीटला लावून घेतलेला आहे. हा गरम झाला आहे बऱ्यापैकी आणि त्याच्यामध्ये आता आपण हे भांडं, ह्याच्यामध्ये काहीच नाहीये, पाहू शकता तुम्ही, पाणी घालायचं नाहीये, नुसती प्लेट ठेवलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये आपण हे कुकर ठेवून घेऊ आणि याला शिट्टी न लावता एक 20 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण करून घेऊया. 25 मिनिटं झालेले आहेत. आपण चेक करून पाहूया. आपण हे काढूया. हे इझिली निघालेलं आहे. आता आपण हे बटर पेपर काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता बटर पेपर पण अगदी स्मूथ निघत आहे. मस्त यम्मी आणि पौष्टिक असा हा केक झालेला आहे आपला नाचणीचा. तुम्ही घरी करा आणि मला कळवा.
की तुमची रेसिपी कशी झाली आहे.